शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनश्चदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी विशेषतः राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते आहे। राज्यातील सर्व शाळा 9 जुलैला बंद आंदोलनाबाबत ही महत्त्वपूर्ण बातमी असून या संदर्भातलं एक महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं उद्या शाळांना सुट्टी असणार आहे का आणि एकंदरीत शाळा बंद आंदोलनाची दिशा शासनाच्या स्तरावरून कशी असणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व माहिती मिळेल। स्क्रीनवर पाहताय दिनांक 7 जुलै 2026 रोजी निर्गमित झालेलं महाराष्ट्र शासनाचं अतिशय महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक। राज्यातील सर्व शाळा 9 जुलैला बंद आंदोलनाबाबत अतिशय महत्त्वपूर्ण असे परिपत्रक आहे। राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी 9 जुलै रोजी सामुदायिक रजा आंदोलन करणार आहेत। त्यामुळे 9 जुलैला आंदोलन आहे, शाळा बंद असणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयानं अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित केलेला आहे। याला संदर्भ देखील दिलेला आहे, विविध वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली बातमी आणि हे पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांना देण्यात आलेलं आहे। आणि या अनुषंगानं असं म्हटलेलं आहे की राज्यातील खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे त्यांच्या विविध मागण्यासाठी दिनांक 9 जुलै 2026 रोजी शाळा बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत असं वृत्तपत्रातील बातमीद्वारे निदर्शनास आलेलं आहे। तरी विद्यार्थी हित लक्षात घेता दिनांक 9 जुलै 2026 रोजी कोणतीही शाळा बंद राहणार नाही याची आपल्या स्तरावरून दक्षता घ्यावी। तसेच ज्या शाळा दिनांक 9 जुलै 2026 रोजी बंद राहतील त्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं 1 दिवसाचे वेतन कपात करण्याची कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी व सदर बाब सर्व शाळांच्या निदर्शनास आणून द्यावी अशा पद्धतीचं परिपत्रक माननीय महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरून निर्गमित झालेला आहे। त्यामुळे निश्चितच 1 दिवसाचं वेतन कपात करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे उद्या होणारं शाळाबंद आंदोलन जे आहे ते होणारच आहे, परंतु या पार्श्वभूमीवर शासनाची भूमिका काहीशी कठोर आहे। तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी। राज्यातील सर्व शिक्षक विविध मागण्यासंदर्भात जात असलेल्या आंदोलनासंदर्भातलं महत्त्वपूर्ण परिपत्रक। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।